सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ। नमस्कार, सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते। नजर टाकूयात काही विशेष घडामोडींवर। अशोक चव्हाणांचा काँग्रेसला रामराम। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसला रामराम ठोकत राज्याच्या राजकारणामध्ये मोठाच भूकंप घडवलाय। 2 दिवसांमध्ये पुढील निर्णय जाहीर करू असं चव्हाण यांनी सांगितलं, मात्र ते लवकरच भाजपमध्ये दाखल होतील असं स्पष्ट सांगण्यात येत आहे। गेल्या 2 वर्षांपासून मागे लागलेल्या ईडीच्या चौकशीचा ससेमिरा आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशी कथित बिनसलेले संबंध यामुळे अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडला असं सांगितलं जात आहे। राजीनाम्याच्या दिवशी मात्र काँग्रेसला किंवा कुणाही नेत्याला दूषण देण्यास चव्हाण यांनी स्पष्ट नकार दिला। सोमवारी सकाळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर काही तासातच त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचाही राजीनामा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द केला। केंद्राकडून देशवासियांच्या खिशावर डल्ला मारला जातोय। काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचा हल्लाबोल। देशात बेरोजगारांची संख्या वाढतीये आणि केंद्र सरकारकडून लोकांचा खिसा कापला जात आहे, अशा शब्दात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे। भारत जोडो न्याय यात्रेप्रसंगी छत्तीसगडमधील कोरबा येथील रॅलीत ते बोलत होते। यावेळी ते म्हणाले, केंद्र सरकारच्या धोरणांमुळे बेरोजगारीत वाढ झाली आहे, देशवासियांची दिशाभूल केली जाते। महागाई वाढल्यानं लोक हैराण झाले। देशात जातीनिहाय जनगणना करण्याची गरज आहे आणि यासाठी लोकांचा पाठिंबा घ्यायला हवा। दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांची लोकसंख्या 74% आहे। देशातील 200 टॉप कंपन्यांना केंद्र सरकारकडून निधीचा पुरवठा केला जातो, मात्र या 200 कंपन्यातील एकाही कंपनीचा मालक मागासवर्गीय नाही। हॉस्पिटल अथवा एखाद्या विद्यापीठाचा मालक दलित अथवा आदिवासी आहे आणि याच कारणानं त्यांनी हे असे एक प्रश्न आता उपस्थित करत केंद्र सरकारवर टीका केली आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती। मुंबई गोवा महामार्गाच्या कामानं आता वेग पकडला असून महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं काम मे पर्यंत पूर्ण होणार असल्यानं कोकणातील चाकरमान्यांचे खड्डेविरहित महामार्गावरून प्रवासाचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे। रायगड जिल्ह्यातील पळसपे ते इंदापूर या 84 किलोमीटरच्या दोन्ही लेनचं काम 31 मे पर्यंत पूर्ण होण्याचा दावा प्राधिकरणाकडून केला जात आहे। मुंबईतून तळ कोकणात जाण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मार्ग म्हणून मुंबई गोवा महामार्ग ओळखला जातो। कोकणातील व्यापारी बंदरे, औद्योगिक वसाहती आणि पर्यटनाच्या दृष्टीनं या महामार्गाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। अरुंद रस्ता, नागमोडी वळणं, तीव्र उताराचे घाट, महामार्गावरील वाहनांची वाढती संख्या, त्यामुळे होणारे अपघात या कारणामुळे या 450 किलोमीटर लांबीच्या या महामार्गाचं चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। सुरुवातीला पळसपे ते इंदापूर हे काम डांबरीकरणाच्या माध्यमातून तर इंदापूर ते झाराब हे काम काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। नंतर मात्र संपूर्ण महामार्गाचं काम हे काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आता श्रीलंका, मॉरिशस नवे पर्यटन स्थळ। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे UPI पेमेंट सर्व्हिसेसला सातत्यानं प्रोत्साहन देत आहेत। त्यामुळे UPI ऑनलाईन पेमेंट सिस्टीम केवळ भारतातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध होत आहे। या UPI पेमेंट सिस्टीमच्या मजबूतीमुळे चीन आणि पाकिस्तान सारख्या देशांचेही धाबे दणाणले आणि यातच आता चीन आणि मालदीव यांच्यातील वाढत्या जवळीकतेवर तोडगा म्हणून UPI हे एक प्रभावी माध्यम ठरत आहे। मालदीव हे भारतीयांसाठी एक मोठे टुरिस्ट प्लेस आहे। तेथे लाखो टुरिस्ट दरवर्षी फिरायला जातात। मात्र आता भारतीय टुरिस्ट लक्षद्वीप सोबतच श्रीलंका आणि मॉरिशसकडे सुद्धा वळू लागलेत, कारण मोदी सरकारने या देशांमध्ये ऑनलाईन पेमेंट सुविधा UPI लॉन्च केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये व्हर्च्युअली UPI सर्व्हिस लॉन्च केली आहे। सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ। सतर्क पोलीस टाइम्स न्यूज आता होणार डायरेक्ट जनतेशी संवाद। प्रिंट मीडियामध्ये नावलौकिक मिळवलेले सतर्क पोलीस टाइम्स आता नव्या डिजिटल न्यूज चॅनेलच्या रूपात नव्या ढंगात आता होणार समस्यांची उकल। क्षेत्र कोणतंही असो, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा गुन्हेगारी, त्यावर होणार डायरेक्ट चर्चा। त्यासाठी रहा आमच्या सोबत। ताज्या बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहायला
पाहायला विसरू नका सतर्क पोलीस टाइम्स न्यूज YouTube चॅनलवर रोज सायंकाळी 7 वाजता. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज, पोलीस आणि जनतेचं व्यासपीठ. डिजिटल प्लेटफॉर्म पर लेकर आ रहे हैं रेड फ्लैग, इंफोटेनमेंट का पिटारा, जिसमें आप देखेंगे इंफॉर्मेशन और एंटरटेनमेंट से जुड़ी ढेर सारी बातें. जल्द ही आ रहा है नया YouTube चैनल रेड फ्लैग, इंफोटेनमेंट का पिटारा. तीखे सवालों के सटीक जवाब. हम करेंगे जहां सिर्फ मुद्दों की बात, मेरे यानी जेनिफर के साथ. हर पॉलिटिशियन, हर दूसरा कोई तीसरा कोई पार्टी ज्वाइन करते रहेगा तो पब्लिक किस पे भरोसा करके वोट करेगी. क्या पता आपके सवाल किसी की नींदें उड़ा दे. अभी जो महाराष्ट्र में सत्ता अंतर हुआ है वो बहुत अच्छा ही है, तो सरकार काम भी अच्छी कर रही है. जब अच्छा देखते हैं पब्लिक का तो बीजेपी में हो जाते हैं, जब खराब देखते हैं तो दूसरे साइड हो जाते हैं. यूथ ही अपना देश का भविष्य है. देखते रहिए मुद्दे की बात. हैशटैग व्यापार, आइडिया, फाइनेंस, हार्डवर्क, इसी से होता है व्यापार. हैशटैग व्यापार. क्या आप करना चाहते हो व्यापार? तो आए हमारे नए शो में जिसका नाम है हैशटैग व्यापार, जहां हम आपको दिखाते हैं बिजनेस में हो रहे उतार चढ़ाव और दाव पेच को मेरे यानी जेनिफर मेडेरा के साथ में. देखते रहे हैशटैग व्यापार. कमिंग सून. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनापासून स्वागत. रत्नागिरीमध्ये 500 बेडचे नवे जिल्हा रुग्णालय प्रस्तावित, पूर्ततेसाठी 7,800 कोटी रुपये खर्च अपेक्षित. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागानं प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या उद्देशानं केलेल्या प्रयत्नात सार्वजनिक आरोग्य विभागाची 13 जिल्हा स्तरावरील रुग्णालये ताब्यात घेतली आहेत. त्यामुळे या 13 जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाची रुग्णालये नसल्यानं त्या ठिकाणी 500 बेडचे नवीन जिल्हा रुग्णालय सुरू करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं प्रस्ताव तयार केलाय. संबंधित प्रस्तावाच्या पूर्ततेसाठी 7,800 कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. त्यापैकी यावर्षी 1,300 कोटी रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नियमानुसार वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी रुग्णालय असणं आवश्यक आहे आणि त्यामुळेच वैद्यकीय शिक्षण विभागानं अर्ज करताना जिल्हा रुग्णालय दाखवून परवानगी मिळवली होती आणि याच रुग्णालयाच्या तयारीसाठी आता आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. यंदा महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेकडून क्रीडा पुरस्कार. राष्ट्रीय क्रीडा पातळीवर महाराष्ट्राचं नाव उंचावणाऱ्या खेळाडू आणि संघटनांना महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेकडून क्रीडा पुरस्कार देण्यात येणार आहेत. या वर्षापासून महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेनं MOA क्रीडा पुरस्कार देण्याची घोषणा रविवारी केली आहे. महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या बोट क्लब इथे पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, क्रीडा आयुक्त राजेश देशमुख यांच्यासह राज्य ऑलिम्पिक संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. हॉकी प्रो लीग मध्ये श्रीजेश नंबर 1 भारताकडून नेदरलँड्सचा पेनल्टी शूटआउटमध्ये पराभव. भारतीय हॉकी संघाने रविवारी FIH हॉकी प्रो लीग 2023-24 स्पर्धेत गतविजेत्या नेदरलँड्सला पेनल्टी शूटआउटमध्ये पराभूत केलेला आहे. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यामध्ये निर्धारित वेळेनंतर 2-2 अशी बरोबरी झाली होती आणि त्यानंतर पेनल्टी शूटआउटमध्ये भारतानं 4-2 असा विजय मिळवलाय. भारताच्या या विजयात गोलकीपर PR श्रीजेशचं महत्त्वाचं स्थान आहे. कलिंगा हॉकी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यामध्ये श्रीजेतनं पेनल्टी शूटआउटमध्ये शानदार बचाव केला. त्यानं 2 गोल वाचवले आणि त्यामुळे भारताला हा विजय मिळवणं शक्य झालं. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. आमचं बातमीपत्र तुम्हाला कसं वाटतंय हे जरूर कळवा. यासाठी जास्तीत जास्त बातम्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यासोबतच तुमच्या परिसरातील घटना आमच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील, जाहिरात द्यायची असेल किंवा काही अधिक माहिती हवी असल्यास आमच्या 912268834836 या दूरध्वनी क्रमांकावर अवश्य संपर्क साधा. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज, पोलीस आणि जनतेचं व्यासपीठ.
सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ.